माना पोलीस स्टेशन अंतर्गत कुरुम येथे दिनांक 19 डिसेंबर रोजी सपना आशिष मालदुरे वय 28 वर्ष या विवाहितेची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली असा सपनाच्या भावाने आरोप केला आहे। आत्महत्या होण्याच्या अगोदर ती फोनवर भावाशी बोलत होती। या विवाहितेची आत्महत्या नसून ती हत्या ही हुंडाबळीच्या प्रकरणातून झाल्याची मृतकाच्या भावाने असा आरोप केला आहे। तिची आत्महत्या नसून हत्या झाल्याची ही तिच्या पतीने मृतक पत्नी हिला माहेरून 3 लाख रुपये आणण्यासाठी पती पत्नीला वारंवार तगदा लावत असल्याने मृतकाच्या भावाने 1.5 लाख रुपये दिले। तर आशिष मालदुरे जवाई पत्नीला त्रास मारझोड करणे, वरच्यावर तुला फाशी देईन अशी वाक्य काढणे वाढत चालले असताना सासरच्या मंडळींनी मागणी पूर्ण न केल्यामुळे तिची गळफास लावून गळफास घेण्याचा बनवा करून तिला फाशी देण्यात आली असा आरोप मृतकाच्या परिवाराने केला आहे। कुटुंबाने करण्यात आलेल्या मागणीमधून 1.5 लाख रुपये देण्यात आले। उर्वरित 1.5 लाख रुपये हे यावर्षी पीक पाणी नसल्यामुळे कुठून देऊ असे मुलीच्या भावाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। कुटुंबाची मागणी आमच्या मुलीची इन कॅमेरा पीएम करण्याची मागणी केली असता पोलीस प्रशासनाने त्यांची मागणी धुडकावून लावली। माना पोलिसांच्या कार्यप्रणालीवर जनमान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय रंगत आहे। या आशिष मालदुरे यांच्यावर चांदूर रेल्वे स्थानिक न्यायालयात 498 हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून कुटुंबातील लहान मुलांचा विचार करून कुटुंबातील मध्यस्थी व्यक्तींनी समझोता करून मृत सपना हिची समजूत काढून पुन्हा कुरुम येथे पाठवले। तिची इच्छा नसताना सुद्धा ती आपल्या लहान मुलांचा विचार करीत आज आपल्या पतीमध्ये परिवर्तन होईल, उद्या आपल्या पतीमध्ये परिवर्तन होईल या आशेने ती आस लावून बसली होती। पण अखेर काळाने तिच्यावर दावत साधला असे म्हणणे वावगे ठरणार नाही। या हुंडाबळी घेणाऱ्या पतीस सासू सासरे यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृतकाच्या परिवाराकडून आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। काल 11 वाजता माझी मांडलेली बहीण सपना मालदुरीचा फोन आला। मी ट्रिपवर असल्याने मी लेट पोचलो। तिचे भांडणं चालू होती, सासू सासरे आणि तिचा नवरा तिघाचे भांडणं चालू असताना तिचे फोन आले। ते म्हणे तू लवकर ये म्हणे, पण मी ट्रिप असता मी लेट गेलो। 12:30 वाजता तिचा फोन निघाल्यावर 8:30ला शेवटचा फोन आला। नंतर मी 12:30ला घरून निघालो, 1:15 वाजता पोचलो, ती फासात लटकलेली होती। आशिष मालदुरे नारायणराव मालदुरे यांनी तिला फाशी दिलेली आहे असा माझा आरोप आहे। यावेळेस त्यांची डिमांड 3 लाख रुपयाची मागणी होती की तुझ्या माहेरवरून 3 लाख रुपये पाहिजेत, म्हणून आम्ही तो समझोता 1.5 लाख रुपये आमच्याकडे ॲडजस्ट झाले। 3 लाख रुपये आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही 1.5 लाख दिले। 1.5 लाख रुपये नंतर आमचे पीक पाण्यानंतर देऊ बा, तर आम्ही 1.5 लाख रुपये 1 वर्ष आधी दिले। त्यानंतर त्यांनी मुलीला नांदेवासाठी गावी कुरुम येथे आशिष नारायण मालदुरे यांच्या घरी आमच्या पुतणीला सपना आशिष मालदुरे हिला घेऊन आले। त्यानंतर हा प्रकार त्यांचे वारंवार फोन चालू होते की माझे पैसे तुम्ही जर दिले नाही तर काही होऊ शकते अशा त्यांच्या वारंवार धमक्या येत होत्या। पण आम्ही त्यांना सांगितलं पीक पाणी सध्या झालेले नाही, आम्ही पैशाची ॲडजस्टमेंट करू देऊ तुम्हाला। पण त्यांनी कुठल्या गोष्टीची विचार न करता काल ही घटना जशी आम्हाला समजली हे पैशासाठीच झालेली आहे आणि हे आई वडील आणि पती या तिघांनी मिळून आमच्या मुलीला मारल्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे। मी नो टेन्शन घेणारी रायटर आहे, सवय झाली सुरुवातीला घ्यायची टेन्शन।